धन्यवाद पिता परमेश्वर, आजचे दिवस तू आम्हाला दिला आहे म्हणून तुला धन्यवाद करत आहे प्रभू. तू आमच्यामध्ये आहे म्हणून तुला धन्यवाद करत आहे प्रभू. आमच्या आत्मिक डोळे उघड प्रभू, आत्मिक कान उघड प्रभू. तू आमच्या बरोबर बोल प्रभू. आम्हाला विश्वासामध्ये वाढव प्रभू. आमच्या जीवनामध्ये तुझी इच्छा होऊन दे प्रभू, तुझी महिमा होऊन दे प्रभू. आमचे जीव शरीर आत्मा मी तुझ्या हातात देत आहे प्रभू. तू कंट्रोल कर प्रभू. डिस्टर्ब करणारा हर एक दुष्ट आत्माला सैतानाला येशूच्या नावाने आम्ही दूर करत आहे. येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आम्ही कव्हर करत आहे. येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही मागत आहे प्रभू. आमेन. पहिला कर्णिकर पत्र पहिल्यापासून कर्णिकरास पहिला पत्र 10वा अध्याय पहिला वचनापासून. बंधुजनो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार केले. हालेलुया. इस्रायल लोकांना इजिप्त मधून परमेश्वर बाहेर आणलं होतं. ते दिवसात मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ असं परमेश्वर त्यांच्या बरोबर होतो. परमेश्वर पुढे गेलं तर हे लोक जात होते. हालेलुया. आणि वाट्यामध्ये समुद्र येला, ते पण ते पार करून पुढे गेले होते. मेघ व समुद्र याच्याद्वारे मोसेमध्ये ते सर्वांच्या बप्तिस्मात आले. हालेलुया. मेघ आणि समुद्र याच्याद्वारे मोसेमध्ये ते सर्व लोकांच्या बप्तिस्मात आलेलं होतं. हालेलुया. ते सर्वांनी एकच प्रकारच्या आध्यात्मिक अन्न सेवन केले. हालेलुया. आमच्या शरीरासाठी आम्ही भोजन जेवत असतो, आत्मासाठी आत्मिक अन्न असतात. हालेलुया. ते सर्व लोक समुद्र आणि मेघामध्ये बप्तिस्मा घेतलेलं होतं. सर्वांच्या बप्तिस्मात आला. सर्वांना आत्मिक जेवण मिळालं होतं. सर्वांनी एकच आत्मिक अन्न सेवन केलं. सर्वांनी एकच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी पिलाय. हालेलुया. सर्वांच्या बप्तिस्मात आलं होतं. सर्वांना आत्मिक जेवण मिळालं होतं. एकच जेवण सर्वांना आत्मिक जेवण मिळालं होतं. सर्वांना आत्मिक पाणी पण मिळालं होतं. एकच पाणी सर्वांना, याला वेगळं त्याला वेगळं असं नाही आहे. सर्वांना सारखेच मिळालं होतं. कारण ते आपला मागे चलणारा आध्यात्मिक खडकातून पित होते. तो खडक तर ख्रिस्त होता. हालेलुया. आपल्या मागे चलणारा आध्यात्मिक खडकातून पित होते. त्यांच्या बरोबरच येशू ख्रिस्त चालत होतो, देव चालत होतो. तो खडक तर ख्रिस्त होता. हे गोष्टीविषयी तुम्ही अज्ञान असावे अशी माझी इच्छा नाही. हे गोष्टी सगळं तुम्हाला माहिती आहे असं पौल आम्हाला सांगत आहे. तरी त्याच्यापैकी बहुतेकाविषयी देव संतुष्ट ना होते. हे मुले त्याच्या रानात नाश झालाय. हालेलुया. इजिप्त मधून मोसे सर्व लोकांना बाहेर काढला आणि दिवसात मेघस्तंभद्वारा परमेश्वर त्यांच्या बरोबर होतो. रात्री अग्निस्तंभद्वारा परमेश्वर त्यांच्या बरोबर होतो. परमेश्वर ते पुढे चाललं तर ते चालत होतो. परमेश्वर थांबलं तर ते थांबत होतं.
हालेलुया. आता सुटला आणि अर्धा तासाने परमेश्वर थांबलं तर ते थांबत होतो. हालेलुया. म्हणजे पूर्ण परमेश्वर बरोबरच ते चालत होतो. आणि सगळं मेघामध्ये आणि समुद्रामध्ये सगळ्यांच्या बपतिस्मा झालं होतं. हालेलुया. सगळ्यांना एकच आध्यात्मिक जेवण सगळ्यांना दिलं होतं आणि एकच आध्यात्मिक पाणी पण सगळ्यांना दिलं होतं. त्याच्यामध्ये भेदभाव नाही आहे. हालेलुया. तरी ते पैकी बहुतेकाविषयी देव संतुष्ट ना होतो. हालेलुया. त्याच्यामध्ये बहुत लोकांविषयी देव आनंदित नाही आहे, संतुष्ट नाही आहे. हालेलुया. आता परमेश्वर आम्हाला जगापासून निवडलेला आहे. आता आम्हाला येशूच्या मागे जायचं आहे. येशू गेलं तर आम्हाला जायचं आहे, येशू थांबलं तर आम्हाला पण थांबायचं आहे. हालेलुया. आणि आमच्या येशू ख्रिस्ताच्या नावाने येशू ख्रिस्तामध्ये आमच्या बपतिस्मा झाला आहे. हालेलुया. आत्मिक पाणी, आत्मिक अन्न, जेवण आम्हाला भेटत आहे. हालेलुया. आता मेन पॉइंट काय आहे, आमच्या विषय परमेश्वर संतुष्ट आहे काय. आता ते लोकांचे पण बपतिस्मा झाला, सर्वांना एकसारखं जेवण आणि पाणी मिळालं होतं, पण त्याच्यामध्ये बहुतेकाविषयी परमेश्वर काय संतुष्ट ना झाला आहे. आता परमेश्वर ते लोकांविषयी संतुष्ट नाही आहे, म्हणून त्यांचं काय झालं आहे, रानात नाश झाला आहे. त्यांच्या रानात नाश झालेला आहे. हालेलुया. आता आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, बपतिस्मा घेतला, येशूच्या मागे आम्ही जात आहे. आमच्या जीवनाविषयी परमेश्वराला संतुष्ट आहे का नाही आम्ही विचार केला पाहिजे आहे. हालेलुया. आमचे जीवन आम्हाला संतुष्ट आहे असं आम्ही जगत आहे काय, नाहीतर आमच्या जीवनाविषयी परमेश्वर संतुष्ट आहे हे आम्ही बघितलं पाहिजे आहे. परमेश्वर आमच्या जीवनाविषयी संतुष्ट नाही आहे, आमचा नाश होणार आहे. आमच्या जीवनाविषयी परमेश्वर संतुष्ट नाही आहे, आम्ही सर्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करू शकणार नाही आहे. काहीतरी रविवारी येऊन जायच्या, कधीतरी बायबल वाचायच्या, देवाच्या मंडळीमध्ये असायच्या, पण जगिक लोकांसारखं आमच्या बोलणं, जीवन, कीर्ती सर्व आहे. देवाला पहिला स्थान नाही, देवाच्या भीती नाही. हालेलुया. काय आमच्या जीवनाविषयी देव संतुष्ट आहे काय, आम्ही आमचे जीवन परखलं पाहिजे आहे. आणि देव आमच्या जीवनाविषयी संतुष्ट नाही तर काही गोष्टी देवाच्या वचनाच्या विरुद्ध आहेत, ते सगळं सोडून दिलं पाहिजे आणि देवाला आवडणारा जीवन आम्ही जगलं पाहिजे आहे. देव दया करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. परमेश्वर आमच्यावर प्रेम करत आहे. आम्ही पापी असताना परमेश्वर आमच्यासाठी आपल्या पुत्राला बली दिला आहे. एवढं प्रेम परमेश्वर आमच्यावर करत आहे. नरक भयानक आहे, आम्हाला सर्वकालिक जीवनामध्ये घेऊन जायचं आहे, हे देवाची इच्छा आहे. म्हणून देव आम्हाला निवडला आहे, जगापासून वेगळं केलं आहे. हालेलुया. हे पृथ्वीचे जीवन थोडा वेळासाठी आहे, सर्वकालिक जीवन ते सर्वकालिक आहे. हालेलुया. इकडे थोडा स्वतःला आम्ही कंट्रोल केलं पाहिजे आहे, वाईट गोष्टीपासून, पापापासून. इथे आम्ही कंट्रोल करून देवाच्या मागे गेलं तर सर्वकालिक आनंदामध्ये आम्ही प्रवेश करणार आहे. नाही, मला माझी इच्छा अनुसार जगायचं आहे, माझे जीवन आहे, माझी इच्छा अनुसार मी जगणार आहे, मला आनंद झाला पाहिजे आहे,
पण ते आम्हाला आनंद झालाय, पण देवाला पण आनंद झाला तसं जीवन असलं तर चांगलं आहे खूप. हालेलुया. मला खूप सुवार्ता सांगायच्या आहे, प्रार्थना करायच्या आहे, येशूसाठी जगायचं आहे, हे असलं तर बरं आहे. पण आमचे जीवन देवाला संतुष्ट करत नसलं तर आम्ही सर्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करणार नाही आहे आणि आम्ही नाश होणार आहे. तसं झालं तर फिर जगामध्ये आहे ते लोक बरं आहे ना. जगामध्ये त्यांच्या मनाप्रमाणे जीवन जगलं आणि नरकात गेलं. आम्ही ना जगाच्या ना येशूच्या, इकडं पण नाही तिकडं पण नाही, मध्ये कुठेतरी आम्ही अडकत आहे. नंतर नरकामध्ये गेलं तर काय फायदा आहे. हालेलुया. म्हणून हे नवीन वर्षात हे पहिला संडे आहे. आजपासून तुम्ही निर्णय घेतला पाहिजे येशू बरोबरच चलण्यासाठी आणि माझ्या जीवनाविषयी परमेश्वर संतुष्ट झाला पाहिजे. आम्ही काय बोलतो, काय करतो, हे सर्व गोष्टीमध्ये परमेश्वराला आनंद झाला पाहिजे. हालेलुया. हे गोष्टी आपल्याला उदाहरणात दाखल झालं. हालेलुया. हे गोष्टी ऑलरेडी घडलेल्या गोष्टी आहेत, आमच्यासाठी उदाहरण झालेलं आहे. आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि बप्तिस्मा घेतला. हालेलुया. आत्मिक अन्न खाल्लं, आत्मिक पाणी पिलं, पण आमचे जीवन परमेश्वराला संतुष्ट नसलं तर नाश होणार आहे. हे आमच्यासाठी उदाहरण आहे, दाखला उदाहरण. हालेलुया. आता हे समजल्यानंतर आम्ही काय केलं पाहिजे आहे, आमच्या जीवनामध्ये देवाला संतुष्ट आहे असं आमचे जीवन बदललं पाहिजे आहे. देवाला संतुष्ट नाही आहे पण ते जीवन जगत असलं तर आम्ही नाश होणार आहे. हालेलुया. पण ते लोकांना, इस्रायल लोकांना उदाहरण ना होतं. याच्या पहिला कोणीतरी लोक असा देवाला संतुष्ट केलं नाही आहे, आपल्या इच्छा अनुसार जगलं, ते नाश झाला, असं उदाहरण ना मिळालं. पण आम्हाला चान्स आहे. आम्हाला हे उदाहरण समजल्यानंतर देव पण हे सगळं तुम्हाला माहिती आहे ना, पण तुम्ही काय केलं हे विचारणार आहे आम्हाला. आम्हाला कारण बोलता येणार नाही आहे. हालेलुया. आम्ही एक दुसऱ्याला कारण बोलू शकतो इकडं, पण काही फायदा नाही. देवाला कारण बोलता येणार नाही आहे. असं घेतो नाही की त्यांनी लोभ धरला तसं आपण वाईट गोष्टीचे लोभ धरू नये. त्यांच्या मनामध्ये काय आहे, हृदयामध्ये वाईट गोष्टीचा लोभ धरलाय. वाईट गोष्टीचा आवड त्यांच्यामध्ये झाला आणि वाईट गोष्टी करायच्याच आहे. केलं तर आनंदित होणार आहे. हालेलुया. ते वाईट गोष्टीचे लोभ त्यांच्यामध्ये भरलाय, वाईट गोष्टीची आवड धरलाय म्हणून झालाय. पण आता देव आम्हाला काय सांगत आहे, आम्हाला वाईट गोष्टीचा लोभ धरू नये. आम्ही काय केलं पाहिजे, वाईट गोष्टीचे लोभ धरलं नाही पाहिजे आहे. वाईट आहे ते सोडून दिलं पाहिजे आहे. हालेलुया. ते पैकी कित्येक मूर्तिपूजक होते, तसं तुम्ही होऊ नको. हालेलुया. पहिला स्थान परमेश्वराला, दुसरा मनुष्य नाही तर दुसरा गोष्टी. आमच्यासाठी मोबाईल मूर्ती नाही झाला पाहिजे आहे. हालेलुया. पहिला स्थान आम्ही परमेश्वराला दिलं पाहिजे. कुठल्या गोष्टी आमच्यासाठी मूर्ती नाही झाला पाहिजे आणि मूर्तिपूजक पण आम्ही नाही झाला पाहिजे आहे. हालेलुया. लोक खावायला पिवायला बसला, नंतर नाच तमाशा करावाच उठला, असं शास्त्रात लिहिलं आहे. हालेलुया. खायचं, पियचं, फिरायचं, एन्जॉय करायचं, मजा करायचं, मस्ती करायचं.
आठवचं ते पैकी किती एकाने 4 कर्म केले व ते एका दिवसात 23,000 मरून पडले. हालेलुया. एन्जॉय करायचं म्हणून 4 कर्म केलाय. हालेलुया. आणि किती लोक मेलाय? 23,000 लोक. तेव्हा आपण 4 कर्म करू नये. हालेलुया. 4 कर्म आम्ही केलं नाही पाहिजे आहे. विचार केलं नाही पाहिजे आहे. ते पैकी किती एकाने प्रभूची परीक्षा पाहिली. हालेलुया. परमेश्वराच्या परीक्षा किती एक लोकांनी पाहिलाय आणि ते सापाचे योगे नाश पावले. हालेलुया. ते लोक इस्रायल लोक काय केलं होतं? देवाच्या परीक्षा घेतलाय, परीक्षा पाहिलाय, देवालाच परीक्षा केलाय आणि त्याचे काय झालाय? नाश झालेला आहे. तेव्हा आपण प्रभूची परीक्षा पाहू नये. ते लोक देवाच्या परीक्षा करून नाश झालाय. आम्ही देवाच्या परीक्षा करायच्या नाही आहे. हालेलुया. वाईट विश्वास करून काय होणार बघूया. हे नाही करायचं आहे. देवाची परीक्षा करायचं नाही आहे. दावाच्या ते पैकी किती एकाने कुरुकुरु केली आणि ते सकार कीर्तीकडून नाश पावले. सकार कृत्याकडून नाश पावले. हालेलुया. येशूच्या मागे जात असताना त्यांनी काय बोललाय? पाणी नाही आहे, जंगलात मारण्यासाठी आम्हाला आणलं काय? हालेलुया. मोसेला खूप त्रास दिले लोकांनी आणि कुरुकुरु करू लागलाय परमेश्वराच्या विरुद्ध. आणि इजिप्त मध्येच परमेश्वर आम्हाला सोडलं असलं तर बरं होतं. तिकडे टाइमावर थोडा तर जेवण मिळत होतं. गुलामात असलं तर पण खूप देवाच्या विरुद्ध कुरुकुरु करू लागला. हालेलुया. आणि कुरुकुरु केलं सगळं काय झालंय? मेलं. हालेलुया. तेव्हा तुम्ही कुरुकुरु करू नये. आता आम्हाला येशूच्या मागे आम्ही जात आहे. कधी दुःख होत आहे, चांगलं होत आहे, पण देवाच्या विरुद्ध कुरुकुरु करायचं नाही आहे. विश्वासाने त्याच्या मागे आम्ही गेलं पाहिजे आहे. हालेलुया. परमेश्वर आमच्यासाठी आपलं जीवन बली दिलेलं आहे. परमेश्वर बदलणार नाही आहे. परमेश्वर आमच्या बरोबरच आहे. देवाच्या विरुद्ध कुरुकुरु करायचं नाही आहे. हालेलुया. एक गोष्टी उदाहरणादाखल त्याच्यावर उदारलेला आणि जे आपण युगाच्या समाप्तीपर्यंत येऊन पोहोचलो आहोत ते आपल्या पोतासाठी ते लिहिलेलं आहे. हालेलुया. जगाच्या समाप्तीमध्ये आम्ही पोहोचलेलो आहे. आमच्यासाठी बोध आहे म्हणून हे लिहिलेलं आहे. हे विचार करायचं नाही, देवाच्या परीक्षा करायचं नाही, कुरुकुरु करायचं नाही आहे. कुरुकुरु करण्यापेक्षा सर्व गोष्टीत आम्ही धन्यवाद देण्यासाठी शिकलं पाहिजे. हालेलुया. चांगलं घडलं तर आम्ही आरामात धन्यवाद देणार. आमच्या विरुद्ध वाईट घडलं नंतर धन्यवाद देणं म्हणजे शिकलं पाहिजे. हालेलुया. पण वाईट घडलं, काय पण घडलं नंतर पण कुरुकुरु केलं तर काय चांगलं होणारच नाही आहे. हालेलुया. पण धन्यवाद दिलं तर ते गोष्टी पण परमेश्वर आमच्यासाठी आशीर्वाद आणि चांगलं असं बदलू शकतो. हालेलुया. म्हणून आपण उभा आहो असं ज्याला वाटते त्यांनी पडू नये म्हणून सांभाळावे. मी खरं येशूच्या मागे चालत आहे असं वाटलं तर ते असंच चालण्यासाठी जागृत असलं पाहिजे, पडलं नाही पाहिजे आहे.
मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर उतरली नाही. हालेलुया. आम्हाला कधी कधी खूप परीक्षा येण्यासारखे वाटत आहे, खूप वाईट परिस्थितीमध्ये आम्हाला जावं लागत आहे. पण देवाचे वचन आम्हाला काय सांगत आहे? मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर उतरली नाही आणि देव विश्वासनी आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही आहे. जे परीक्षा आम्हाला आता येईल आहे ते आम्ही पार करू शकतो, आम्ही पार करू शकणार नाही असा परीक्षा येऊ देणार नाही आहे देव. हालेलुया. तर परीक्षा बरोबर त्याच्यातून निभवण्याचे उपायही करील. हालेलुया. परीक्षा येईल तर त्याच्या बरोबर त्याच्यातून पार येण्यासाठी उपायही परमेश्वर करणार आहे. हालेलुया. यासाठी की तुम्ही ती सहन करावा सामर्थ व्हावे. हालेलुया. यासाठी की तुम्ही ती सहन करावा सामर्थ व्हावे. आमच्यासाठी सर्व गोष्टीच उदाहरण कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्त आमच्यासाठी वधस्तंभामध्ये जावं लागला आहे. सर्व काय त्यांनी सहन केलं आहे. आम्हाला त्रास सहन होत नाही त्यावेळी येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभ आठवण करायचा आणि दुसरा हे पण आठवण करायचा, आमचे पाप, श्राप, गरिबी, रोग, दुःख केले सर्व येशू ख्रिस्ताने वधस्तंभामध्ये संपवलेलं आहे. हालेलुया. आमचं सगळं त्यांनी घेतलेलं आहे, हे आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. हालेलुया. म्हणून माझे प्रिय बंधूंनो, तुम्ही मूर्तिपूजेपासून दूर पळा. तुम्हास शून्य समजून मी तुमच्या बरोबर बोलतो. मी काय म्हणतो त्याचा तुम्हीच निर्णय करा. जो आशीर्वादाच्या पेला आपण आशीर्वादित करीतो, तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागितेच्या पेला आहे की नाही? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही? आपण पुष्कळ जण असून एक भाकर एक शरीर असं आहोत. हालेलुया. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा पुष्कळ लोक आहे, खूप लोक आहे, पण आपण सर्व मिळून काय आहे? येशू ख्रिस्ताचे एकच शरीर आहे. हालेलुया. म्हणून एक शरीरामध्ये भेदभाव नसलं पाहिजे, खोटा नाही बोललं पाहिजे, कूट पडलं नाही पाहिजे. हालेलुया. कारण आपण सर्व ते एका भाकरीच्या भागीदार आहोत. जे जाती आज इस्रायल त्याच्याकडे बघा. यज्ञ भक्षण करणारे वेदीचे भागीदार नाही काय? तर माझे म्हणणे काय आहे? मूर्तीला दाखवलेला नव्हे काही तरी आहे, अथवा मूर्ती काहीतरी आहे असं माझ्या म्हणणं आहे काय? नाही. तर असं आहे की परराष्ट्रीय जे यज्ञ करीतात ते देवाला नव्हे तर भूतांना करीतात. हालेलुया. परराष्ट्रीय देवाला नाही आहे, भूतांना करत असतात. आणि तुम्ही भूतांचे सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही. तुमच्याने प्रभूच्या पेला वा भूतांचेही पेला पिवत नाही. प्रभूच्या मेजावरच्या वा भूतांचेही मेजावरच्या तुमच्याने खावत नाही. आपण प्रभूला ईर्षेस पेटवितो काय? आपण त्याच्यापेक्षा अधिक शक्तिमान आहे काय? हालेलुया. देवाच्या परीक्षा करायच्या नाही आहे, देवापेक्षा आम्ही शक्तिमान नाही आहे. देवाला राग येणारा असं गोष्टी करायच्या नाही आहे. मला सर्व गोष्टीची मोकळीक आहे, तरी सर्व गोष्टी हितधारक असतात असं नाही. आम्ही काय पण करू शकतो, पण सर्व गोष्टी चांगल्या आहे असं नाही आहे. आमच्यासाठी चांगलंच घडवून आणणार असं नाही आहे. मला सर्व गोष्टीची मोकळीक आहे, तरी सर्व गोष्टी उन्नती करीतच असं नाही.
कोणतेही आपलं हित बघू नये तर दुसऱ्यांच्या बघावे. हालेलुया. आपलीच इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही, दुसऱ्यांसाठी चांगलं असं आम्ही केलं पाहिजे आहे. हालेलुया. बाजारात काठीचे काय विकतात ते सदस विवेक बुद्धीने चौकशी ना करता का? कारण पृथ्वीवर त्याच्यावर जे काही भरलं आहे ते परमेश्वराच्या आहे. हालेलुया. दुकानात काय असलं तर आम्ही चौकशी ना करता आम्हाला आवडलं तर ते विकत घेऊन खाऊ शकतो, कारण हे पृथ्वीचे सर्व परमेश्वराचे आहे. विश्वास ना ठेवणाऱ्यापैकी कोणी तुम्हाला जेवायला बोलविले आणि तुमची जाण्याची इच्छा असली तर जे काय तुमच्या पुढे वाढतील ते बुद्धीने चौकशी ना करता का? हे काय आहे, कुठून आणलं असं ना विचारता कोणी आम्हाला बोलवलं तर आम्हाला पुढे ठेवलाय ते जेवण आम्ही खाऊ शकतो. परंतु कोणी तुम्हाला सांगितले की हे अवैध आहे, प्रसाद आहे असं काहीतरी कोणी सांगितलं तर जेना हे सुचविले त्याच्या खातीर वा सदस्यते बुद्धी खातीर खाऊ नको. हालेलुया. आम्ही कायच नाही आहे. इथे मी जिला सदस्य विवेक बुद्धी म्हणतो ती तुझी नव्हे तर त्याची, कारण माझ्या मुक्ततेचे निर्णय दुसऱ्याच्या सदस्य बुद्धीने का कावे. मी आभारपूर्वक खात असेल तर जे विषय मी आभार मानतो ते विषय माझी निंदा का व्हावी. म्हणून तुम्ही खाता पिता किंवा जे काय करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. हालेलुया. आम्ही जे काय करतो देवाच्या गौरवासाठी केलं पाहिजे. एकदी येल्याने वा देवाच्या मंडळी हे पैकी कोणालाही अडकविणार होऊ नको. हालेलुया. देवाच्या लोकांना अडकलन होणार आहे अशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये नसलं पाहिजे आहे. आमचे जीवन बघून दुसरा आणि येशूमध्ये आलं पाहिजे, येशूमध्ये वाढलं पाहिजे असं आमचे जीवन असलं पाहिजे. त्याच्या विरुद्ध जे काय आहे सगळं बाहेर काढलं पाहिजे आहे. हालेलुया. जसं मी सर्व गोष्टी सर्वांना संतोषवितो आणि त्याचे तारण व्हावे म्हणून स्वतःचे हित ना बघता पुष्कळ जनाचे हित बघतो तसं तुम्हीही करा. हालेलुया. परमेश्वर आम्हाला जगापासून वेगळं केला. येशू बरोबर आम्ही आता चालत आहे. देवाच्या परीक्षा करायचं नाही आहे, विचार करायचं नाही आहे. हालेलुया. कुरुकुरु करायचं नाही आहे. आमच्या बाणीने बप्तिस्मा झालेला आहे. आता आम्हाला आत्मिक अन्न आणि आत्मिक पाणी मिळत आहे. आता हे पृथ्वीमध्ये आम्ही जीवन जगत असताना देवाला आवडणारा असं जीवन असलं पाहिजे आणि आमच्या जीवनातून दुसरा येशूमध्ये आला पाहिजे, वाढलं पाहिजे असं आमचे जीवन असलं पाहिजे. आणि अडकलन करणाऱ्या सर्व गोष्टी आम्ही काढून टाकलं पाहिजे. परमेश्वर आमच्या बरोबर आहे. आम्हाला काय हे पृथ्वीमध्ये गरज आहे सर्व आमच्या पिता परमेश्वराला माहिती आहे. आता आम्हाला किती लोकांना माहिती आहे आमच्या मुलांना रात्री जेवण दिलं पाहिजे. हालेलुया. त्यासाठी आम्ही तयार करत आहे, करणार आहे, जेवण बनवणार आहे, सगळं आणणार आहे. असंच हे जगामध्ये जगण्यासाठी जे काय पाहिजे परमेश्वराला माहिती आहे. पण आम्हाला देवाच्या वचनानुसार देवाला आवडणारा, देवाला संतोष मिळणारा जीवन जगलं पाहिजे. देव आमच्या जीवनाविषयी संतुष्ट नाही आहे. बघणार 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 नंतर बाहेर काढणार सर्वकालिक नरकामध्ये जाण्यासाठी. हालेलुया. ते बाहेर काढायच्या अगोदरच आम्ही सुधारलं तर चांगलं आहे. आणि हे जगाचे प्रकाश आम्ही आहे, हे जगाचे नीट आम्ही आहे. हालेलुया. आणि देवाला आवडणारा जीवन जगलं आम्ही जे काय योहानाच्या सुवर्तमान 15व्या अध्यायामध्ये लिहिलंय, आम्ही देवाला आवडणारा फल देत असलं तर जास्ती फल दिलं तर आम्ही जे काय मागणार देव आम्हाला देणार आहे.
हालेलुया. जास्ती देवाला वेळ द्यावा. हे नवीन वर्षापासून स्वतःला करेक्शन करा. पुन्हा पुन्हा मी सांगत आहे. आणि गुरुवारी उपवास प्रार्थना असतात 10 ते 11:30 आणि संध्याकाळी 8 ते 9. सर्वांनी भाग घेतला तर बरं आहे. कोणी बप्तिस्मा घेतला नाही, बप्तिस्मा घ्यायची इच्छा नाही, तुम्ही इच्छा आहे बप्तिस्मा घेतलं तर बरं आहे. आणि बायबल सर्वांनी वाचा. देवाच्या आज्ञेच्या अनुसार चालण्यासाठी नम्र होऊन देवाच्या आज्ञेमध्ये चाला. देवाला आम्ही प्रगट केलं पाहिजे. आमच्या जीवनातून येशू ख्रिस्त जीवन जगलं पाहिजे आहे. हालेलुया. आणि आमच्या जीवनामध्ये देवाची योजना परिपूर्ण झाला पाहिजे आहे. आणि जास्ती तुम्हाला जमलं तर हे नवीन वर्ष सुरुवातपासून उपवास प्रार्थनामध्ये गेलं तर बरं आहे. देवाला असे की काही नाही आहे. हालेलुया. तुमच्या समस्याकडे तुम्ही लक्ष देऊ नको, देवाकडे लक्ष देवा. देवाला समर्पण करा उपवास प्रार्थनामध्ये आणि देवाच्या जवळ जा. उपवास प्रार्थनामध्ये म्हणजे काय आहे? जगाच्या गोष्टींनी आम्हाला कमी करणार, देवाच्या जवळ बसणार आहे. म्हणून उपवास ठेवून प्रार्थना. हालेलुया. आणि उपवास प्रार्थनामध्ये देवाचे सामर्थ, अभिषेक, आत्मा हे सगळं आम्ही मागू शकतो. आम्हाला देव देणारच आहे. आणि जे काय आमच्या जीवनामध्ये वाईट गोष्टी आहेत ते पण आमच्या जीवनातून निघून जाणार आहे उपवास प्रार्थनामध्ये केलं तर. हालेलुया. आणि तुमच्या सर्व चिंता देवावर टाका. देव तुम्हाला निवडला आहे. हालेलुया. आणि येशूच्या मागे चलत असताना रात्री पण असणार आहे, दिवस पण येणार आहे. आता दिवस संपणार, रात्री येणार आहे. आणि रात्री पण संपणार, दिवस येणार आहे. हालेलुया. खरं येशू बरोबर चलत असलं तर आमच्या परिस्थिती नक्की बदलणार आहे. परिस्थिती मोठा नाही आहे, परमेश्वर मोठा आहे. हालेलुया. आणि तुम्ही निर्णय घ्यावा. देव बदलणार नाही आहे. येशूच्या बरोबरच चला आणि जास्तीत सुवार्ता सांगा लोकांना. येशूमध्ये तुम्ही जे काय श्रम करताय तुम्हाला फल मिळणार आहे. मी सांगितलं होतं कमीत कमी एक व्यक्ती तर आणा. हालेलुया. सुवार्ता सांगा, प्रार्थना करा आणि एक व्यक्ती तर आणा. आणि तुमच्या घरातलं आणि नातेवाईक, मित्रमंडळी सर्वांना सुवार्ता सांगून टाका. वेळ वाईट आहे. कोणाचा वेळ कधी संपणार आम्हाला माहिती नाही आहे. नाही सांगितलं तर ते आम्हाला विचारणार आहे, तू का मला सांगितलं नाही आहे. नरकामध्ये गेल्यानंतर तू आम्हाला विचारणार आहे. आणि नाही सांगितलं तर देव पण आम्हाला हिसाब घेणार आहे. आता इथे ठेवलाय आमचे जवळचे कोण आहे त्यांना तर आम्ही सुवार्ता सांगितलं पाहिजे आहे. हालेलुया. आणि जास्तीत जास्त लक्ष द्यावा की येशू बरोबर चालण्यासाठी. आणि न्यूज मध्ये बघितलं तर आता दुसरा व्हायरस काहीतरी कोरोना सारखे दुसरा चायनामध्ये सुरू झालाय. तिकडे सगळं हॉस्पिटल फुल झालाय असं काहीतरी कधी कधी न्यूज येत आहे आता. हालेलुया. पण येणारा परिस्थिती वचनामध्ये ऑलरेडी लिहिलेलं आहे. युद्ध होणार आहे, रोगराई येणार आहे. हालेलुया. आणि गरिबी येणार आहे. पण आम्हाला काही होणार नाही हे पण देव गॅरंटी देत आहे. आता नोवाला बघितलं तर बोट मध्ये नोवा आणि त्याचा परिवार होतं ते वाचलाय. जगामध्ये लग्न करायचं, मस्ती करायचे, एन्जॉय करायचे ते सगळं नाश झालाय. आम्ही येशू मध्ये आहे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. जगामध्ये आहे, काही गॅरंटी नाही आहे. 1% पण गॅरंटी नाही आहे. हालेलुया. पुन्हा पुन्हा मी सांगत आहे, पुन्हा जगी लोकांसारखे आम्ही जगायचं नाही आहे. येशू मध्ये आहे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. जगामध्ये आहे, काही गॅरंटी नाही आहे. हालेलुया. आणि गुरुवारी उपवास प्रार्थनामध्ये भाग घ्यावा आणि उपवास धरा. देवाचे वचन वाचा, स्वतःचे जीवन बदला. देवाला समर्पित असं जीवन जगा. आतापासूनच सुरू करा. सुरू केलं तर 1-1.5 महिना तुम्हाला थोडा त्रास होणार आहे. पण एक सवय झाला ना, जास्ती प्रार्थना करणं, अनेक गोष्टीमध्ये देवाचं वचन वाचून ते अनुसार आम्हाला करेक्शन करणं, हे सवय झालं तर आम्हाला खूप चांगलं आहे. नंतर आता जे काही गोष्टी आहेत ते आम्हाला आवडणार नाही आहे. याच्यात सवय लावायच्या. आता नॉर्मल विचार करून बघा. आम्ही मोबाईल चालू करतो, व्हॉट्सअप, फेसबुक मध्ये गेलं आणि काहीतरी इंस्टाग्राम मध्ये व्हिडिओ बघत आहे. अर्धा तास कसं जात आहे आम्हाला समजतच नाही आहे. हालेलुया.
कारण काय, त्याच्यामध्ये आमच्या मन सवय लागलेला आहे. ते काढून येशू मध्ये आमच्या मन सवय लागून घेतलं तर याच्यातून खूप फायदा होणार आहे. हालेलुया. 1-1.5 तास प्रार्थना आणि रोज बायबल वाचायच्या आणि खूप शिकण्यासाठी तयारीमध्ये असलं पाहिजे आहे. मी पूर्ण शिकलाय, मला कुठलं गरज नाही आहे हे पोझिशन मध्ये नाही, मी आणि खूप शिकण्यासाठी तयार आहे, हे कंडिशन मध्ये आम्ही असलं पाहिजे आहे. कोणी परिपूर्ण झालं नाही आहे. हालेलुया. देवाला हृदयाने शोधा आणि देवाच्या आत्म्याने जीवन जगलं पाहिजे आहे. आम्ही आत्म्याने चाललं तर आत्मिक मार्गात चालणार, देहाने चाललं तर दैहिक मार्गात चालणार आहे. हालेलुया. देवाकडे पवित्र आत्माने भरून पवित्र आत्माने आम्ही चाललं पाहिजे आहे. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला निवडला आहे, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे, परमेश्वर तुम्हाला सोडणार नाही आहे. परमेश्वराला अशक्य काही नाही आहे. निराशा, दुःख सर्व विसरा, सोडून टाका आणि एक नवीन सुरुवात येशू बरोबर करा. देव नक्की तुमचे जीवन बदलणार आहे. देव तुम्हाला आशीर्वाद करणार आहे.